ही इंद्रायणी नदी. अशी आख्यायिका सांगितली जाते की बऱ्याच वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायांची अभंगगाथा याच पाण्यात बुडवली होती. तेव्हा स्वतः इंद्रायणीने ती परत दिली होती. अशाच अनेकांच्या आयुष्यातल्या कथा, किस्से जे मानवजातीला खूप काही शिकवून जातील, काळाच्या डोहात कुठेतरी विरून गेले असतील, पण त्यांचं अस्तित्व संपलेलं नाही. आज न उद्या ते समोर येतील. असं म्हणतात की या जगात काहीच शाश्वत नाही, पण या 4 गोष्टी आहेत ज्या शाश्वत आहेत, आणि त्या म्हणजे सत्य, कर्म, विश्वास आणि प्रेम. सत्य कधीच लपून राहत नाही. ते समोर येण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग शोधतोच. त्याची वाट कुणीही अडवू शकत नाही. कधी कदाचित वेळ लागेल समोर यायला, पण सत्य आपला मार्ग शोधणारच. सत्य हे सूर्यप्रकाश एवढं लख्ख असतं, पाण्यापेक्षाही निर्मळ आणि आभाळापेक्षाही अफाट असतं. कर्म. लोक नाही विचार करत, एखाद्यासोबत वाईट वागताना, त्यांना त्रास होताना एकदा जरी त्यांचा आत्मा कळवळला तर सावध. तुमच्या आयुष्यात सुनामी आल्याशिवाय राहणार नाही. समोरच्याचा एक अश्रूसुद्धा आपल्या आयुष्यात संकट आणायला पुरेसा असतो. कर्म शाश्वत आहे. कुणी कितीही नाकारलं तरी प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं ही याच जन्मात भोगावी लागणार. देव माफ करेल, ती व्यक्ती माफ करेल, पण कर्म कधीच नाही. विश्वास की अंधार असला, कितीही वादळ वाऱ्याची रात्र असली तरी सकाळ होते. काळाकुट्ट अंधारात गुडूप झालेली धरती सकाळी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघते. रात्र आहे तर सकाळही होणार. दुःख आहे तर सुखही येणार. अडचणी आहेत तर त्याला सामोरं जायचं बळही येणार. पानगळती झालेल्या झाडाला पुन्हा पालवीसुद्धा फुटणार. हा निसर्गाचाच नियम आहे. हे जग विश्वासावर चालतं. आज दुःखात उन्मळून पडलेला विश्वास असतो की उद्याचा दिवस चांगला येईल. तो विश्वास कोणावरही असेल, स्वतःवर असेल, देवावर असेल, आईवडिलांवर असेल, घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर असेल, बाहेरच्या कोणावरही असेल, विश्वास असणं महत्त्वाचं. आणि शेवटचं म्हणजे प्रेम फक्त एक 2 अक्षरी शब्द आणि प्रचंड भावना. माणूस राहील न राहील, हे जग कितीही पुढं जाईल तरी त्याला प्रेमाशिवाय अर्थ नाही. प्रेम अमर आहे. त्याला अंत नाही, त्याला आरंभ नाही, त्याला शब्दात मांडता येत नाही किंवा कुठल्या बंधनामध्ये बांधताही येत नाही. ती फक्त एक भावना आहे, एक स्वच्छ भावना जी माणसाला माणूस बनवते.